एसटीची भाडेवाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अंबाजोगाई उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेना ठाकरे गट आज सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता साधारणतः आक्रमक झाले होते। यामुळे त्यांनी सरकारचा देखील निषेध केला आहे। तात्काळ एसटीची केलेली भाडेवाढ ही रद्द करण्यात यावी व भाडेवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक होताना पाहायला मिळाला। यावेळी शिवसेनेचे रत्नाकर शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती। फेस्टिवल करणाऱ्या शासनाचा अरे सरकारचं करायचं काय? तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। फेस्टिवल करणाऱ्या शासनाचा अरे सरकारचं करायचं काय? करणाऱ्या शासनाचा फेस्टिवल करणाऱ्या शासनाचा अरे सरकारचं करायचं काय? तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। फेस्टिवल करणाऱ्या शासनाचा अरे सरकारचं करायचं काय? करणाऱ्या शासनाचा फेस्टिवल करणाऱ्या शासनाचा अरे सरकारचं करायचं काय? तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। फेस्टिवल करणाऱ्या शासनाचा अरे सरकारचं करायचं काय? निवडणूक विधानसभा निवडणूक 2025 मध्ये ही जे महायुतीचं शासन आहे त्यांना अनेक घोषणा केल्या होत्या। त्यामध्ये त्या घोषणेचा पूर्णपणे या ठिकाणी पर्दाफाश होत आहे। आजच तुम्ही पाहिलं मागच्या 2 दिवसामध्ये एसटी भाडेवाढमध्ये या महायुती शासनाने 15% वाढ केली। म्हणजे गोरगरीब जनतेने एसटीनं प्रवास करायचा का नाही हा फार मोठा प्रश्न आहे। अतिशय त्यांना जनतेची मोठी फसवणूक केली। म्हणून या ठिकाणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रत्येक एसटी डेपोवर एसटी बस स्टँडवर आम्ही या ठिकाणी निदर्शने केली आणि त्या निदर्शनानंतर आम्ही संबंधित उपजिल्हाधिकारी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन या भाडेवाढीचा एसटी भाडेवाढीचा तीव्रपणे निषेध केला आहे आणि त्यांना विनंती केली की आपण शासनाकडे ही आमची मागणी पाठवावी। ही जर भाडेवाढ अर्जंटपणे जर कमी नाही झाली आणि जशी आधी होती तशीच नाही ठेवण्यात आली तर तीव्र स्वरूपाचे इथून पुढचं आमचं आंदोलन असं शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही अशी घोषणा केली।